आज आपण गोमेद रत्नातले दोष शिकणार आहोत. लसण्या ना. हा, हे हा, लस लसनिया लसनिया रत्नातले दोष. लसनिया रत्नामध्ये एकूण 13 प्रकारचे दोष असतात. सगळ्यात पहिला आहे तो रक्तदोष, कृष्णबिंदू, जाळी दोष, अभ्रकी, सुन्नता, खड्डा, चिरी, पंचदोष, डाग, रेषा, श्वेत, मधाळ आणि काळा, असे 13 प्रकारचे दोष असतात. सगळ्यात पहिला जो रक्तदोष आहे, रक्तदोष म्हणजे ज्या लसनिया रत्नाला अथवा लसनिया रत्नाचा रंग मध्ये लाल रंगाचे टिपके दिसून येत असतील, असा रत्न जर धारण केला, तो ट्रान्सपरंट नाहीये. लसनिया लसनिया रत्न हा ट्रान्सपरंट नसून त्याला आभा चमक जास्तीची आहे. पोळे खाली. हा लसनिया आहे. या लसनियामध्ये तुम्हाला ब्लॅक स्पॉट दिसताय का? हो मॅडम. हो मॅडम. हा. तसेच लाल कलरचे स्पॉट असतात. हे ब्लॅक आहे, तर रेड स्पॉट वाला नाहीये, तो रेअर येतो. बट रेड कलरचे स्पॉट असतात, त्याला रक्तदोष, रेड कलर येतो म्हणून त्याला आपण रक्तदोष म्हणून ओळखतो. आणि असा रक्तदोष असलेला जर लसनिया धारण केला, तर तो गृहक्लेशाला कारणीभूत ठरतो. अशा पुरुषांची पत्नी पळून जाते किंवा ती परपुरुषाशी संबंध ठेवू शकते. पत्नीपासून विभक्त होण्याचा प्रसंग निर्माण होतो. घटस्फोट होण्याची शक्यता वाढते आणि पुरुषांच्या जीवनात या गोष्टी निर्माण होऊ शकतात. सेम स्त्रीच्या बाबतीत पण घडतं. म्हणजे आपला पार्टनर च्या बाबतीत जो पण व्यक्ती असेल त्याच्या पार्टनरच्या बाबतीत ह्या गोष्टी घडू शकतात. मग आता ब्रेकअप करायचं असेल तरी तुम्ही असा लसनिया देऊ शकता, म्हणजे ब्रेकअप होऊ शकतो. संन्यास नाही होणार. जसं नीलम घातला तर संन्यास होईल, बट केतू घातला तर ब्रेकअप होईल. बस एवढ्याच गोष्टी होतील, बाकी काय होणार नाही. किंवा घटस्फोट करून घ्यायचाच असेल तरी पण तुम्ही लसनिया देऊ शकतात. पण तो कोणता? त्याला रेड स्पॉट आहे असा. लिहा लसनिया रत्नातील दोष.
पहिला लिहा रक्तदोष. वरती पॉइंट टाका. रक्तदोष. ज्या लसणिया रत्नात ज्या लसणिया रत्नात लाल रंगाचे टिपके दिसून येत असतात लाल रंगाचे टिपके दिसून येत असतात असे रत्न धारण करणाऱ्या व्यक्तीचे प्रापंचिक जीवनात, कौटुंबिक जीवनात कौटुंबिक जीवनात अनेक प्रकारचे वादविवाद निर्माण होतात. अनेक प्रकारचे वाद निर्माण होतात. या रत्नातील हा रक्तदोष या रत्नातील हा रक्तदोष व्यक्तीला गृहकलेशाला कारणीभूत ठरतो.
गृहकलेशाला कारणीभूत ठरतो. अशा रत्नांनी अशा रत्नांनी आपल्या लाईफ पार्टनरचे अशा रत्नांनी आपल्या लाईफ पार्टनरचे एक्स्ट्रा मॅरिड अफेअर किंवा अफेअर वाढतात. तसेच ब्रेकअप, घटस्फोट, घटस्फोट होतो. नेक्स्ट लिहा कृष्ण बिंदू. नेक्स्ट पॉइंट कृष्ण बिंदू. ज्या गोमेद रत्नात लसूण या ना मॅडम. हा सॉरी गोमेदच येत लसनिया रत्नात, ज्या लसनिया रत्नात काळ्या रंगाचे बिंदू दिसतात, जसं मी ग्रुप फोटो दाखवते तसा काळ्या रंगाचे बिंदू दिसतात. त्याला कृष्ण बिंदू असे म्हणतात.
त्याला कृष्णबिंदू असे म्हणतात. असे रत्न धारण केल्यावर व्यक्तीवरती प्राणघातक हल्ला होऊ शकतो. लिहिलं. नेक्स्ट लिहा. जाळीचा दोष. लसनिया रत्नामध्ये लसनिया रत्नामध्ये आडव्या उभ्या अनेक रेषा जर दिसत असतील अनेक रेषा जर दिसत असतील तर त्याला जाळीचं चिन्ह म्हटले जाते. असे हे रत्न धारण केल्यास व्यक्तीला कारागृहाची शिक्षा होण्याची शक्यता असते. आता हा जो मी तुम्हाला वरती ग्रीन कलरचा स्टोन दाखवलाय
तो लसनियाच आहे. त्याला बघा, तुम्हाला आडव्या रेषा दिसताय. अशा जशा आडव्या गेलेल्या आहे आणि वरतून उभ्या, ह्या ज्या रेषा दिसतात, लसनिया प्लेन स्टोन आहे. त्याला फक्त चमक जास्त असते, पण तो प्लेन आहे. त्याला अशा आडव्या उभ्या रेषा नसतात. त्या जर दिसल्या, तो काय ट्रान्सपरंट नाही, वरतूनच दिसतं आपल्याला काचेसारख्या. त्या जर दिसल्या तर तो जाळीचा दोष असलेला लसनिया असतो. आलं लक्षात? हो मॅडम. नेक्स्ट लिहा अभ्रकी. लसण्या रत्नात जर भुरकटपणा असेल, भुरकटपणा असेल तर तो अभ्रकीपणाचा दोष असतो. असा रत्न धारण केल्यास वंशवृद्धी थांबते. अभ्रकी म्हणजे ज्याला कलर नाहीये. आता हे जे स्टोन दाखवले ह्याच्यात जसे कलर नाहीये किंवा त्याला ती चमक नाहीये. आपण हा जो बघितला तर याला चमक आहे. ह्याची चमक ज्या वेळेस नाहीये तर तो अभ्रकी म्हटला जाईल. असा रत्न जर धारण केला तर वंशवृद्धीला घातक ठरू शकतो. नेक्स्ट लिहा सुन्नता. सुन्नता ज्या रत्नाला दीप्ती दिसत नाही. काय सांगितलं? ज्या रत्नाला दीप्ती तेज दिसत नाही, असे रत्न सुन्न दोषाने युक्त असतात. त्यामुळे धननाश होऊ शकतो. ज्यात तेज नाहीये. पहिला अब्रकी कलर उडून जाणार किंवा त्याच्यात तेज नाही. या टाईप हा दिसतोय ग्रे कलरचा, पण पाहिजे त्या पद्धतीत त्याचं तेज नाहीये, दीप्ती नाहीये. म्हणून असा जर रत्न धारण केला लसनिया तर तो धननाश करवतो. नेक्स्ट लिहा खड्डा दोष.
ज्या लसणिया रत्नात खड्डा दिसून येत असेल किंवा खड्डा पडलेला असेल वरच्या किंवा बाहेरच्या साईडने, तिकडे बघ, वरच्या किंवा बाहेरच्या साईडने, तर असा रत्न धारण केल्याने पोटाचे विकार होऊ शकतात. त्याला तो ट्रान्सपरंट नाही म्हणून पृष्ठभागावर किंवा वरच्या त्याच्या साईडने खड्ड पडू शकतं त्याला, आणि ते आपल्याला जाणवतं हाताला वगैरे हात लावल्यावरती. असा जर धारण केला तर जातकाला त्रास होतो. पोटाचे विकार, पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. नेक्स्ट लिहा चीर असलेला लसनिया. चीर असलेला रसनिया. ज्या लसनिया रत्नाला आतून किंवा बाहेरून आतून किंवा बाहेरून हम्म चीर पडलेली दिसत असेल काय असा चिरी असलेला रत्न धारण केला धारण केला तर शस्त्रघात होण्याची शक्यता असते.
हम्म. ओरिजिनल लसनियाला तीनच पट्टे दिसतात. मी बोलले तुम्हाला की, एक मिनिट दाखवते मी. प्लस याच्यावर दोन पट्टे आहे, तर हे तीनच पट्टे असतात. ठीक आहे, हे असतात. जर ह्याच्यावर पाच पट्टे आले, म्हणजे पाच अशा पट्ट्या जर आल्या, तर तो पंचदोष म्हणून ओळखला जातो. त्याचे काही साईड इफेक्ट एवढे नाहीये, पण तो अशुभ समजला गेलाय. असा पंचदोषाचा जर घातला तर तो अशुभ मानला गेलेला आहे. आपण 100% तो वाईटच फळ देईल असं नाहीये, तो शुभही फळ देतो, कारण त्याला तीन पट्टे आहे, फक्त दोन एक्स्ट्रा आहे, तर तो जास्त अशुभ मानला गेला. एवढंच आहे. त्याला कोणतं असं आजार होईल का काय आपण कन्फर्म नाही सांगू शकत, बट तो दोषी आहे असं त्याचं म्हणण्यात आलेलं आहे. कारण ज्यांना आपण म्हणजे पाच पट्ट्यांचा दिला, तर त्यांचा केतूने वाईट फळ दिले, जे फळ शुभ द्यायला पाहिजे होते, तर वाईट फळ कुठेतरी बौद्धिक स्थान खराब केलं, स्मृतिभ्रंश झाला, काहींना नुकसान झालं, काहींचं लग्न कार्य तुटलं, म्हणून फक्त त्याला अशुभ म्हणण्यात आलेलं आहे. ठीक आहे, लिहा पंचदोष. कोणत्याही लसनिया रत्नावर कोणत्याही लसनिया रत्नावर रत्नावर तेजाचा पट्टा असतो. तेजाचा पट्टा असतो. तेजाचा पट्टा असतो, पण तो पट्टा कमीत कमी तीन असतात. ते पट्टे कमीत कमी तीन असतात. जर तीन पेक्षा जास्त म्हणजेच पाच पट्टे जर असतील, पाच पट्टे असतील, तर ते पंचदोष म्हणून ओळखले जातात. असा रत्न अशुभ समजला जातो. असा रत्न अशुभ समजला जातो. नेक्स्ट लिहा डाग. लसनिया रत्न ज्या रंगाचा आहे,
त्या रंगाअखेरीस त्या रंगाअखेरीस या रत्नाला जर इतर वेगळ्या रंगाचे असं नाहीये वाटत. इतर वेगळ्या रंगाचे डाग दिसत असतील किंवा धब्बा दिसत असेल तर अशा रत्नापासून शत्रुभय निर्माण होते. आता जसं सांगते मी तुम्हाला, हम्म, हिरव्या रंगाचा आहे. याच्यावर कुठे पिवळे डाग दिसले किंवा लाल असतील, पांढरे असतील, असे अनेक रंगाचे किंवा एकाच रंगाचे वेगवेगळे डाग. मुळात त्याचा कलर हिरवा लसणी आहे आणि त्याच्यावरती पिवळे स्पॉट आहे किंवा पांढरे स्पॉट आहे. आता काळ्याचं आपण पाहिलं, लालचं पाहिलं, पण असे अनेक वेगळ्या कलरचे स्पॉट दिसून येतील कारण 30 प्रकारचे लसणीया कलर आहे. मग त्याच्यात आकाशी येऊ शकतो, पिवळसर येऊ शकतो, काळपट येऊ शकतो. असे कोणत्याही कलरचा धब्बा जर तुम्हाला लसणीया रत्नावर दिसला आहे त्या रंगाला सोडून, तर तो दोषयुक्त मानला गेलाय आणि तो शस्त्रभय निर्माण करून देतो. ठीक आहे, नेक्स्ट लिहा. शस्त्रभय का शत्रुभय? शत्रुभय, सॉरी, शत्रुभय. श्वेतबिंदू. नेक्स्ट लिहा, श्वेतबिंदू. लसणिया रत्नाच्या शरीरावर जर पांढऱ्या रंगाचे टिपके दिसत असतील तर असे रत्न धारण केल्यावर व्यक्तीला जीवनामध्ये
भाऊबंदकीची वादविवादाला सुरुवात होते. भाऊबंदकीची सुरुवात होते. व्हाईट स्पॉट असले तर. नेक्स्ट लिहा मधाळ बिंदू. काही लसण्या रत्नांना आता जसा हिरवा रत्न येते त्याच्यावरती मधाळ बिंदू दिसून येतात. काळपट आहे तर त्यावर सुद्धा आपल्याला मधाळ स्पॉट दिसून येतात. जे मधाच्या रंगासारखे ते खूप कमी प्रमाणात रेअर दिसून येतात पण असतात. हम्म लिहा ज्या लसणीया रत्नाच्या ज्या लसणीया रत्नावर मधाच्या रंगासारखे मधाच्या रंगासारखे स्पॉट दिसून येत असतील तर आपल्या लाईफ पार्टनरला मॅडम मधाच्या रंगासारखे त्याच्या पुढे काय सांगितलं? स्पॉट दिसून येत असतील तर आपल्या लाईफ पार्टनरला मोठा आजार होऊ शकतो. नेक्स्ट लिहा काळा शाई सारखा एकदम डार्क काळा कलर शाई सारखा
का काळ्या शाईसारखा डाग जर सारखा डाग जर असेल तर असा रत्न धारण केल्यावर असा रत्न धारण केल्यावर व्यक्तीला अपघाती मृत्यू येऊ शकतो. व्यक्तीला अपघाती मृत्यू लिहिलं. हो मॅडम. इथे हे दोष संपलाय. आपल्याला शिकायचंय नेक्स्ट क्लासनी हा रत्न कोणी वापरावा ते आज न घेता आपण उद्या घेऊ. चालेल. चालेल. इथपर्यंत कोणाला काही शंका आहे? नाही मॅडम, चालेल. थांबूया. जय श्रीराम. जय परशुराम. जय परशुराम. जय श्री जय परशुराम. श्रीराम जय परशुराम.